हरिओम श्रीराम संबंध। मी जगन्नाथ सिंह शेंडगे, माझं केंद्र घनसोली केंद्र। मी बापूंच्याकडे 2001 पासून या 2000 पासून जातो आणि आता लेटेस्ट आलेला माझ्या 2 महिन्यापूर्वीचा माझा अनुभव आहे। आमची कंपनी केमिकल कंपनी असल्यामुळे अचानकच म्हणजे प्रोडक्शन 2 महिन्यापूर्वी बंद पण झालं आणि 2 महिन्याचं पेमेंट पण थकून राहिलं। मग मला भरपूर असं टेन्शन आलेलं की आता काय करायचं, पुढचं EMIचे हे वगैरे कसे आपण पेड करणार। मग त्या ह्याच्यामध्ये मी आमच्या विराणासारखं म्हणायचं, बघ आपल्याला त्यावेळेला काय पेमेंट भेटतंय का नाही आणि EMI सप्लाय जातात का नाही काय माहिती नाही। ते म्हणायचे बापू आहेत ना, तुम्ही कशाला टेन्शन घेता। असं करत असताना माझ्याकडून बापूंनी उपनिषद मात्र असेल उपनिषद पण पठण करून घेतलं आणि त्याच्या ह्याच्यात बापूंनीच मला असं काय सुचवलं की त्या काळामध्ये मी गुरुचरित्र पारायण सुद्धा चालू केलं आणि ते 7 दिवसात मी कंप्लीट पण केलं। आणि त्या श्रावण महिना चालू असल्यामुळं साखळी पादुका पूजन चालू होतं। मला आपले केंद्रातले रोज म्हणायचे तुम्ही बापूंच्या पादुका पूजन चालू करून घ्या। मी कशाला म्हणजे माझं हेच होत नव्हतं की आपण आता हे आपले म्हणजे टेन्शन चालू आहे आणि मग म्हणायचं थांबा बघू म्हणून। मग अचानकच माझं गुरुचरित्र पारायण पण झालं आणि ज्या दिवशी उद्या पण होतं गुरुचरित्र पारायणाचं आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे बापूची लीला त्याच्या आदल्या दिवशी 2 महिन्याचं पेमेंट माझ्या खात्यामध्ये जमा झालं व आदल्या दिवशी गुरुवार होता। गुरुवारी म्हटलं आपण शुक्रवारी पादुका पूजन घेऊया। मग त्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता मला मेसेज आला की दोन्ही पेमेंट पण झाले आणि हे पण झालं। म्हणजे असा बापू माझ्यासाठी इतका पाठीत शुभळ वाटला। हरिओम श्रीराम।